श्री गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, रेखाज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत बटाट्याचे चिप्स किंवा वेफर्स. त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत बटाटे. अशा मोठ्या आकाराचे आणि जुने असे बटाटे घ्यायचे, त्यामुळे चिप्स चांगले होतात. आणि ते मी अशा पिलरच्या साहाय्याने सगळं वरचं बटाट्याचं साल्ट काढून घेणार आहे. अशा प्रकारे तुम्ही हे सुरीच्या साहाय्याने पण काढू शकता, पण सुरीच्या साहाय्याने जास्त ते साल्ट ऐवजी बटाट्याचा अंश पण जातो, त्यामुळे असं पिलरने व्यवस्थित निघतं. हे बघा, अशा प्रकारे मी सगळे बटाटे पील करून पाण्यात टाकलेले आहेत. आणि आपल्याला अशी एक मशीन घ्यायची आहे. मार्केटमध्ये कुठेही अवेलेबल असते, भांड्याच्या दुकानात. 2-3 प्रकारचे आपण याने चिप्स करू शकतो. डिझाईनचे पण असतात. तर मी अशा साधे चिप्स करणार आहे. अशा प्रकारे हे बघा, असे करून आता हे आपण बाजूला काढून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मी सगळे चिप्स करून घेतलेले आहेत. आता हे आपल्याला पाण्यात टाकायचे आहेत. हे बघा, अशा प्रकारे छान चिप्स झालेले आहेत. आता हे स्वच्छ 2-3 वेळेस धुवून घ्यायचे आहेत आपल्याला. आता मी 2-3 वेळेस धुवून घेतलेले आहेत. परत यामध्ये पाणी टाकणार आहे. आणि हे आपल्याला असेच रात्रभर ठेवून द्यायचे आहेत. आता बघा, सकाळी आपल्याला हे चिप्स असे असा फेस वगैरे आलेला आहे वरती. आता परत हे आपल्याला 2-3 वेळेस धुवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे हे बघा, स्वच्छ धुवून झालेले आहे. मी इथे 2-3 वेळेस धुवून घेतलेले आहे. आता आपण हे एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊयात. आता मी याच पातेल्यामध्ये पाणी ठेवणार आहे. आपले चिप्स हे 2-3 मिनिटासाठी आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहेत. चिप्स बसतील एवढं आपल्याला पाणी टाकायचं आहे. आणि ताटामध्ये पण आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेते, कारण चिप्स काळे पडतील. त्यामुळे यामध्ये मीठ टाकायचं. मीठ थोडंसं प्रमाण जास्त टाकायचं, कारण चिप्स सुकल्यानंतर मिठाचं प्रमाण ऑटोमॅटिक ते कमी होतं. त्यामुळे पाण्याला उकळी आलेली आहे. मी गॅस स्लो केलेला आहे. आता आपण यामध्ये आपण जे चिप्स बनवले आहेत ते टाकून घेऊयात. आणि अगदी आपल्याला 2-3 मिनिटच आपल्याला हे उकळी काढून घ्यायची आहेत. यापेक्षा जास्त नाही. तुम्हाला मी दाखवते. 2-3 मिनिटं झालेले आहेत आणि चिप्स आपले हे शिजलेले आहे. इथपर्यंतच आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. हे बघा, असं दाबलं की ते तुटलं पाहिजे. इथपर्यंतच आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपले चिप्स शिजलेले आहेत. एकदम जास्त पण शिजवायचे नाहीत, कारण ते लगेच तुटतात मग. आता आपण हे एका अशा होलवाल्या चाळणीमध्ये काढून घेऊयात. आपले सगळे चिप्स असे काढून झालेले आहेत. आता आपण थोडंसं थंड पाणी टाकूयात, कारण आपल्याला ते आता सगळीकडे पसरवायचे आहेत. तेव्हा हाताला भाजणार नाही यासाठी थोडंसं थंड पाणी टाकलेलं आहे. आणि गरम असतानाच ते आपल्याला असं त्या प्लास्टिकवरती पसरवून घ्यायचे आहेत.
प्लास्टिक खाली मी बेडशीट अंथरलं आहे आणि वरती प्लास्टिक अंथरून आता हे चिप्स एक-एक असं पसरवणार आहे. आपल्याला बाकी प्रोसेस करायला वेळ लागत नाही, पण हे जे चिप्स पसरवायचे असतात त्यासाठीच खूप वेळ लागतो. कारण ते एक-एक काढून असं पसरून घ्यावं लागतं. हे बघा अशा प्रकारे आणि मी हे फॅनच्या हवेखालीच सुकवणार आहे. गावी कसं ऊन असतं एकदम कडकडीत, उन्हामध्ये करतात. पण आपल्याला ऑप्शन नाही शहरामध्ये, तर आपण हे फॅनच्या हवेखाली आरामात बनवू शकतो. काहीच अडचण नाही. एवढंच की थोडा जास्त वेळ लागतो आपल्याला सुकवण्यासाठी. हे बघा अशा प्रकारे सगळे चिप्स आपले पसरवून झालेले आहेत. आता हे 2-3 तास आपण असेच राहू द्यायचे. 2-3 तासानंतर आपल्याला हे असे हे बघा अशा प्रकारे दिसतील. थोडेसे असे फोल्ड झालेले. आता आपण हे पलटून घेऊयात. लवकर सुकतील यासाठी किंवा पलटून घेण्याची पण आपल्याला गरज नाहीये. तरी मी लवकर सुकतील म्हणून पलटून अशी घेतलेले आहेत एक-एक. हे बघा अशा प्रकारे आणि दुसऱ्या दिवशी बघा आपले चिप्स असे सगळे एकदम छान सुकून झालेले आहेत. एकदम चांगले वाळलेले आहेत. हे बघा बघू शकता तुम्ही एकदम असं वाकडे-तिकडे झालेले आहेत सुकल्यानंतर. चिप्सचा आवाज तुम्ही ऐकू शकता. एकदम चांगल्या प्रकारे वाळली गेलेली आहेत. इथे मी 2 किलो बटाट्याचे चिप्स तयार केले होते. हे बघा वाळल्यानंतर एकदम कमी होतात. असे करून तुम्ही थोडे-थोडे करून 5-10 किलोचे वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता. तर हे मी तुम्हाला थोडेसे तळून दाखवते. जेव्हा ओरिजिनल चिप्स बनवतो तेव्हा आकार आपला मोठा असतो. जेव्हा सुकल्यानंतर एकदम ते आपल्याला छोटे-छोटे दिसतात. पण जेव्हा आपण हे तळतो तेव्हा सेम ओरिजिनल साइज जेवढी असते तेवढी होते. हे बघा अशा प्रकारे पांढरे शुभ्र आपले बटाटा चिप्स बनवून झालेले आहेत. तुम्हाला मी तळून दाखवले. एकदम छान असे दिसायला पण दिसतात आणि उपवासाला वगैरे बाहेरचे मार्केटमधील खाण्यापेक्षा हे आपले फ्रेश घरचे चिप्स कधीही खायला चांगले. हे बघा बघू शकता तुम्ही एकदम पांढरे शुभ्र असे चिप्स झालेले आहेत. यामध्ये कोणी-कोणी तुरटी वगैरे पण टाकतं, पण मी टाकलेली नाहीये. कारण त्यामध्ये तुरटी टाकल्यानंतर थोडासा असा तुरटीचा फ्लेवर येतो आणि थोडासा असा वेगळीच टेस्ट येते. त्यामुळे मी टाकत नाही. विदाऊट तुरटी हे बघा आपले असे छान पांढरे शुभ्र चिप्स बनवून तयार झालेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. अशा सोप्या-सोप्या आणि छान-छान रेसिपीज पाहण्यासाठी बघू शकता तुम्ही एकदम चिप्स असे कुरकुरीत झालेले आहेत खाण्यासाठी. तर नक्की ट्राय करून बघा. खूप इझी रेसिपी आहे. उन्हाची पण गरज नाही. फॅनमध्ये अगदी छान सुकवून ही आपली रेसिपी तयार होते बटाटा चिप्सची आणि तुम्ही हे वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता. जेव्हा उपवास असेल तेव्हा आरामात हे तुम्ही फ्राय करून खाऊ शकता. तर नक्की ट्राय करा. चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.